नमस्कार, मी डी.टी. आंबेगावे, मुख्य संपादक सत्य पोलीस टाइम्स। सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या चॅनेलला आत्ताच सबस्क्राइब करा। सर्व विचारमंच आणि माझ्या समोर जमलेले सर्व भारतीय जनता पार्टीचे भूतप्रमुख पदाधिकारी आणि महिला भगिनी, आज आपल्या या ठिकाणी कुठलंही भाषण नसून आपल्या या भारतीय जनता पार्टीवर जो 3 वर्षापासून जे आपण मेहनत घेतली त्या मेहनतीला आपण आज न्याय मागत आहे। कारण आपण प्रत्येक गावामधल्या भूतप्रमुखाला, पन्ना प्रमुखाला, शक्ती केंद्र प्रमुखाला कोणालाही झोपू दिलं नाही। कारण आपण त्यांच्या पाठीमागे राहिलो की आपल्याला आपली भारतीय जनता पार्टीचा उमेदवार जिंकला पाहिजे। या उद्देशाने आपण सगळ्या गावागावामध्ये प्रत्येक भूतप्रमुखावर आपण ते धडपण आणलं आणि त्यानेही मला इतबारे काम केलं। आज आपण भारतीय जनता पार्टीचेच कार्यकर्ते त्यांना विरोध करत नाहीत, तर संपूर्ण हिंगोली जिल्ह्यातले सर्व नागरिक त्यांना विरोध करत आहेत। आम्ही त्यांची भावना ओळखल्यात, त्यांच्या भावना ऐकल्या। आम्ही हातगाडीवाले असतील, रिक्षावाले असतील, ऑटोवाले असतील, गौंडी काम करणारे असतील, सर्वांच्या मुखामध्ये हे रामदास पाटलाचं नाव आहे। कारण रामदास पाटलाचं काम त्या जनतेने पाहिलंय। कारण या हिंगोलीमध्ये ज्यावेळेस कुठलाही विकास नव्हता त्यावेळेसपासून ते रामदास पाटलाचा चेहरा सर्व हिंगोलीकरांनी पाहिला आणि आजूबाजूच्या परिसरातील सर्व शहराचा विकासही त्यांच्या माध्यमातून झाला आणि त्यांच्या पाठीमागं हिंगोलीचे सर्व जनता त्यांच्या पाठीमागं आहे। आणि ज्यावेळेस समजा हेमंत पाटील निवडून आले होते ते 2 ते 2.5 लाखांनी निवडून आले असतील त्यावेळेस, पण यावेळेस ते 3 लाखाच्या फरकाने पडतील। जर भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता जर इथं जर दिला नाही, यातला कोणताही भारतीय जनता पार्टीचा पदाधिकारी लोकसभेसाठी तिकीट द्या, आम्ही त्यांच्या पाठीमागे प्रचार करू। आणि जर समजा तुम्ही जर या 2-3 दिवसात जर निर्णय नाही घेतला तर आमच्या या कुठल्याही नेत्यांनी जर समजा भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी अपक्षावर जर फॉर्म भरला, आम्ही त्यांच्या पाठीमागे राहू, युवा मोर्चा त्याचं ठामपणे काम करू। नाहीतर आम्ही सर्व आमच्याकडे पदाधिकाऱ्याचे राजीनामे आलेले आहेत, ते राजीनामे तुमच्याकडे देणार, तुम्ही राजीनामे आमचे त्या दिल्लीला पोहोचवा की इथं भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता कोणी काम करणार नाही। कारण आपल्या जिल्ह्यामध्ये लोकसभेमध्ये भारतीय जनता पार्टीचे जिल्हा परिषद सदस्य आहेत, नगर परिषद सदस्य आहेत, ग्रामपंचायत जास्त आहेत, त्यांचा तालुका अध्यक्षही सध्या पदावर नाही। मग त्यांचं काम आमच्या भरोश्यावर कसं करायचं? आम्ही त्यांचं बिलकुल काम करणार नाही। आमच्या भावना तुम्ही वरी कळवा, आम्ही 2 दिवसामध्ये तुमच्याकडे राजीनामा आजच्या रोजी देणार आहेत। तुम्ही 2 दिवसात आमचे राजीनामे त्या ठिकाणी पोहोचवा, त्याला कळू द्या की इथं भारतीय जनता पार्टी त्यांचं काम करणार नाही। कारण इथे खूप मोठ्या प्रमाणात त्यांच्या वतीने आमच्यावर अन्याय झालेले आहेत। आम्ही त्याचे खूप वेळेस आम्ही जेव्हा समजा महाविकास आघाडीच्या सत्तेत होते त्यावेळेस त्याचं आमचं ऑफिस आमच्या भारतीय जनता पार्टीने तिथे रंगवण्यात आलं काळा कायदा वापस घेण्यासाठी। त्यावेळेसपासून आमची त्यांची दुश्मनी आहे। म्हणून हे कार्यकर्ते त्यांचं बिलकुल काम करू शकत नाही। कारण त्यांनी सूडबुद्धीने आतापर्यंत आपल्या संघ वागणूक दिलेली आहे। म्हणून याच्यातला कुठलाही भूतप्रमुख त्यांचं काम करणार नाही। तुम्हाला कुठले कार्यकर्ते आणायचे असेल तर आणा आणि त्यांच्यासोबत तुम्ही बिलकुल जर तुमच्यावर खूप प्रेशर आलं तर त्यांच्यासोबत तुम्ही येऊ नका। कारण की त्यांचे गाड्या फुटतील। ह्या सर्व कार्यकर्त्यांच्या भावना आहेत, त्या भावना माझ्याकडे पोहोचल्या, मी ते बोलून दाखवत आहे। म्हणून आपण त्यांच्यासोबत कोणी प्रचाराला येऊ नका ही आमची तुम्हाला हात जोडून विनंती आहे। सामान्य जनतेचा बुलंद आवाज, सत्य पोलीस टाइम्स।